कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत विवेक कोल्हे यांचा करिश्मा जोरदार चालला। नगराध्यक्ष पदाला विजयाची गवसणी घालत विरोधकांना पुरतं लोळवलंय। 1.25 लाखाची उपकाराची मगरुरी एका झटक्यात उतरवण्याचं काम कोल्हेंच्या करिश्म्याने केलंय। नगराध्यक्ष पदासह 19 नगरसेवक खेचून आणण्यात कोल्हे गट भारतीय जनता पार्टीला यश मिळालंय। विद्यमान आमदार 2 माजी नगराध्यक्ष समोर असताना पराग संधान यांनी विजयाची माळ गळ्यात घेतली। काळे गटाला स्वतःचा उमेदवार देता आला नव्हता, तिथेच त्यांचा पराभव निश्चित झाला होता। औपचारिक झालेल्या या निवडणुकीत कोल्हे गटाने अक्षरशः काळे गट आणि विरोधकांचा सुफडा साफ केल्याचं काम करण्यात आलंय। विवेक कोल्हे यांना राजकारणातून संपवण्यासाठी अनेक डावपेच आखले गेले होते। स्थानिक आणि बाहेरच्या सर्व शक्ती एकवटल्या होत्या। पडद्यावर चित्र काहीही दिसत असलं तरी आतून मात्र सर्व विचित्र विरोधक एकत्र आले होते। अमित शहांच्या गुडबुक मध्ये जाणारा हा नेता कसा वेळीच रोखता येईल यासाठी सगळे डाव आखून झाले होते। मात्र विवेक कोल्हे कच्च्या गुरुचा चेला नसून त्यांनी विरोधकांची सगळी फळी आतून पोखरून ठेवली होती। अनेक छुप्या युती आणि आघाडी गोपनीय पद्धतीने रंगवल्या जात होत्या, मात्र त्यांना कसा शह द्यायचा हे विवेक कोल्हे यांच्याकडून शिकण्यासारखं आहे। आमदार काळे, काका कोयटे यांच्यासारखी अभद्र युती अक्षरशः जनतेनं नाकारली आहे। विरोधकांच्या प्रभाग क्रमांक 3 या बालेकिल्ल्यात रेणुका कोल्हे यांनी सुरुंग लावत केलेली खेळी या विजयाचं गमक मानली जाते। श्री गणेश सहकारी साखर कारखान्यात ज्याप्रमाणे विवेक कोल्हे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला, अगदी तशीच झालेली ही निवडणूक कोल्हेंच्या राजकीय भवितव्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते। 409 मताने नगराध्यक्ष पदाचे संधान विजयी झाले। यावरून अभ्यासकांनी जुना संदर्भ देत 2019 मध्ये स्नेहलता कोल्हे यांचा तेवढ्याच मतांनी विधानसभेत पराभव करण्यात विरोधक यशस्वी झाले होते। त्याचप्रमाणे झालेल्या निवडणुकीत कोल्हे यांनी पराभवाची परतफेड करत काळेंच्या राजकीय भवितव्याला सुरुंग लावलाय। आईच्या पराभवाचे शल्य आणि स्वतःला राजकीय कोंडीत पकडणाऱ्या विरोधकांना हा ढाण्या वाघ पुरून उरलाय। येणाऱ्या राजकीय कालखंडात विरोधकांना आता स्वतःचं अस्तित्व सावरण्यासाठी धडपड करावी लागणार यात शंका नाहीये। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।